हे तिघं चौघं भाऊ बसले, म्हणजे वडलोपार्जित आहे, किंमत ठरवाने एकाने कुणीतरी घ्या. भाऊ चांगले होते सगळे. ते म्हणले मोडीचाच भाव लावा. आतलीने ऐकलं, मोडीच्या भावात कसं ह्यानं मिळायचं. ते म्हणले, अहो जरा आतमध्ये या, तुम्हाला काही कळतं का नाही? कोणच्याच नवऱ्याला बायकोच्या दृष्टिकोनातून कधीच काही कळत नसतं. जगात एकही असा पुरुष भेटणार नाही माझ्या सकट की ज्याची बायको त्याला म्हणली नाही तुम्हाला काही कळत नाही. आता मी महाराज असल्या कारणाने आणि गुरुही तिचा मीच आहे, त्यामुळे माझ्याशी बोलताना जरा संभावितपणाने बोलते. पण शब्द हे असतात. आता 85 झाले, अजून फिरायचं संपत नाही का? केव्हा कळायचं तुम्हाला? मग मी म्हणतो 85 पर्यंत कळलं नाही तर आता कसं कळणार? तुम्ही कुणाला ऐकणार आहे बोलायला? जा जा. माझं बोलणं कळलं का? की कोणी नाही म्हणणार. प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला म्हणते, आधी राजा जरी असला तरी राणी म्हणते, राहू द्या तुमचं राजे. पण काही कळतं का तुम्हाला? हां, एकमेव आपल्यावर आहे बघा बायको, की जी म्हणू शकते आपल्याला काही कळत नाही. काय कारण का? आणि आपण ऐकून घेतो. नाही, पर्याय नाही, अर्धांग आहे ना आपलं. पुढचं सांगू का दृष्टांत? अर्धांगाला झटका आला तर दुसरं अंग काही करू शकत नाही. ज्यांच्या अर्धांगाला झटके आलेले आहेत ते डिवोर्स देऊन निघून गेलेले आहेत. अर्थ कळला का माझा? झाला ना संसार खलास. काय झालं? काय नाही, आता हॉटेलमधून डाबा आणतो आमचे समजावं. पॅरालिसिस झाला संसाराला, अर्धांगाला अर्धांगिणी, आणि त्या अर्धांगाला काय आला? झटका आला. लक्षात घ्या, इतकं सोपं नाही. मराठी भाषा मोठी गमतीची आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, अहो घ्या घ्या घ्या, तुमच्या दारात आणलाय, अहो दारात आणलाय. सगळे त्याच्या दारात जातात. पांडुरंगाचं वर्णन असं केलंय, भाबडा संत, ज्याला काही कळत नाही असा संत नव्हे, संत शिरोमणी ज्ञानेश्वर भगवान. काय म्हणतात? पंढरपूरला येऊन जेव्हा पांडुरंगाला बघितलं तेव्हा म्हणाले, मी देव नाही बघितला, देवाचा देव बघितला. देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे, पण अनंत रूपे अनंत वेशे, पण देखिले म्या तयासी, आणि बापर खुमालीवर खुण बाणली आईसी. अनंत रूपाने कुणाला बघितलं? पांडुरंगा, तुलाच बघितलं. म्हणून तू कोण आहेस? देवादिदेव आहे. मला नेहमी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. ज्ञानोबा योग मार्गाचे, मग योग मार्गाकडे जावं ना. 6वा अध्याय योगावर लिहिला, पण शेवटी खांद्याच्यावर भगवा झेंडा घेतला, भगवी पताका घेतली. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन. ज्ञानेश्वर महाराजांना कोणीतरी विचारलं, महाराज आपल्याला काय आवडतं? ते म्हणला, महाराज सांगू का, मला सावळ परब्रह्म आवडतं. अरे आपली परंपरा योग्यांची, आपल्या परंपरेचे मुख्य आदिनाथ, जय मार्गीचा कापडी महेश अजूनी, जो योग मार्गाचा आचरण अजून महेश करतोय, या योग मार्गाचे आपण. ते म्हणले, तुम्ही काही म्हणा, आता तुमच्याकडे आलोय. मला कोणीतरी काल विचारलं, काय करावं स्वयंपाक? याचा अर्थ कळला का?
आमच्याकडे आहे सगळं, पण तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला